मनोज जरांगे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर असतील। कोल्हापूरमध्ये आज जरांगेंची रॅली आणि सभा पार पडणार आहे। संध्याकाळी 5 वाजता त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार अशी माहिती समोर आलेली आहे। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी, आज मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा असेल आणि आज त्यांची भव्य अशी रॅली सुद्धा निघणार आहे आणि सभा सुद्धा पार पडणार आहे। खरं तर सोलापूरमधून त्यांच्या शांतता रॅलीची सुरुवात झालेली होती। आज त्यांची ही रॅली कोल्हापूरमध्ये असेल आणि आज संध्याकाळी 5 वाजता त्यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेमधून मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा आहे आणि सोबतच त्यांची रॅली सुद्धा आज पार पडणार आहे। कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे त्या ठिकाणी? गौरी, मनोज जरांगे पाटील यांची राज्यभर खरं तर शांतता रॅली सुरू आहे आणि त्यांची रॅली आज कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहे। सकाळी 11 वाजता त्यांचं कोल्हापुरातील मिरजकर तिकटी या ठिकाणी आगमन होईल। मिरजकर तिकटी या ठिकाणी असलेल्या क्रांतीस्तंभाला ते अभिवादन करतील आणि अभिवादन केल्यानंतर त्यांच्या या रॅलीला सुरुवात होणार आहे। कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी या ठिकाणाहून महाद्वार रोड, पापाची तिकटी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणपर्यंत ही रॅली जी आहे ती असणार आहे आणि ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोहोचल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन देखील त्यांच्याकडून केलं जाणार आहे आणि त्यानंतर या चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा देखील होणार आहे। या सभेला देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील सहभागी होतील अशी अनेकांनी या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे नक्कीच आज त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये मनोज जरांगे पाटील येतात। या ठिकाणी येऊन ते नेमकं काय बोलणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय त्यांची आज लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।